प्रत्येक सहकारी साखर कारखान्याची FRP किती असावी याबद्दल 10 जुलैला केंद्र सरकारनं आदेश काढलाय। त्यानुसार 10.25 उतार्याला प्रति टन 3150 रुपये प्रति क्विंटल आणि त्यापुढील 1% उतार्याला 360 रुपये प्रति क्विंटल द्यावे लागतात। बिद्रीचा साखर उतारा 12.62 आहे। त्यानुसार तोडणी वाहतूक खर्च वजा जाता बिद्रीची निव्वळ देय FRP 3194 रुपये 95 पैसे इतकी होते। बिद्री कारखान्यानं वाढीव गाळप क्षमता पूर्ण झाल्यावर प्रति टन जादा ऊस दर देण्याचं घोषित केलंय। गाळप क्षमता वाढवण्याचं हे तिसरं वर्ष असून यावर्षी प्रति टन 230 रुपये जादा दर द्यावा लागेल। याचा एकूण हिशेब केल्यास देय FRP अधिक वाढीव गाळप क्षमता प्रति टन असे एकूण 3424 रुपये होतात। कारखान्यानं ऊस दर 3407 रुपये घोषित केलाय। त्यामुळे दिलेला हा दर हिशेबाप्रमाणेच येत नाही। यात कोणतीही मेहरबानी किंवा उच्चांकी विक्रम नाही असा दावा मारुती जाधव यांनी केलाय। मात्र ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। FRPचा दर ऊस दर 3407 रुपये हा जाहीर झालेला आहे। हा राज्यात भारी, राज्यात उच्चांकी दर अशा तऱ्हेची थाप मारलेली आहे। बिद्रीचा FRPचा दर 3194 रुपये आहे आणि बिद्री कारखान्याच्या वाढीव गाळप क्षमतेप्रमाणे की हे तिसरं वर्ष वाढीव गाळप क्षमतेचं आहे आणि तिसऱ्या वर्षी 230 रुपये जादा दर देतो असं ऑडिट मेमोमध्ये आश्वासन दिलेलं आहे 21-22च्या। तर त्यामुळं 3194 अधिक 230 बरोबर 3424 रुपये हा दर कायद्यानं KP पाटील यांना देणं भाग आहे, पण प्रत्यक्ष त्यांनी 3407 रुपये दिले आहे। ठीक आहे, 3407 तर 3407, परंतु तो सुद्धा त्या 3200 रुपये आत्ता आणि 200 रुपये 207 रुपये 2 हप्त्यानं केव्हा तरी पुढे हंगाम संपल्यानंतर देणार आहेत। ही लोकांची फसवणूक आहे आणि ही फसवणूक बिद्रीच्या बाजूने सुरू आहे। सगळा जो ऊस दर ठरेल तो एक रकमी देणं भाग आहे आणि तो दिला पाहिजे। तो दिला नसा तर कायद्याने तो गुन्हा आहे।